बघा, जे दुर्दैवानं बदलापूरची अल्पवयीन मुलीच्या बाबतीतली घटना शाळेमध्ये घडली, त्याची तात्काळ त्या ठिकाणी आपण दखल घेतली आणि तिथं जी कारवाई करायची आहे, आरोपीला पकडणं, ती कारवाई झाली. त्याच्यावर गुन्हा नोंद करणं, त्याला कडक कलम लावणं, त्याला पोलीस कस्टडी रिमांड घेणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या. निग्लिजन्स जो शाळेचा होता, त्या शाळेच्या कर्मचाऱ्यांवर, शिक्षकांवर, मुख्याध्यापकांवर आपण कारवाई केली. ही केस फास्ट ट्रॅकवर घ्यायचे आदेश त्याच दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले. माननीय गृहमंत्री महोदय फडणवीस साहेबांनी त्याच्यासाठी SITची नेमणूक केली. SITमध्ये सिनियर IPS अधिकारी आरती सिंग मॅडम, त्यांना ते SITचं प्रमुख म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. आम्ही तीन मंत्री आम्ही त्या ठिकाणी गेलो. गिरीश महाजन साहेब होते, मी होतो, केसरकर साहेब होते. आम्ही तिथली परिस्थिती संयमानं हाताळायचा प्रयत्न केला, कारण शेवटी रेल्वे ट्रॅकवर जो मॉब उतरला होता. आता बऱ्याच वेळा अशी माहिती पुढे येते की सुरुवातीला जे 9-10 वाजेपर्यंत आंदोलन झालं ते स्थानिक लोकांचं होतं. तिने आंदोलन केलं आणि ते माघारी निघून गेले आणि काही लोक राजकीय पोळी भाजायसाठी ह्या आंदोलनामध्ये उतरले आणि त्यांनी रेल्वे ट्रॅक बंद केला. पण संयम पोलिसांनी पाळला, प्रशासनानं पाळला. लोकांना तिथं लाठीचार्ज लवकर आम्ही कधीच होऊ दिला नाही. पण शेवटी जेव्हा रेल्वे प्रवाशांची हाल व्हायला लागली, रेल्वेतल्या विद्यार्थिनींची, रेल्वेतल्या वयोवृद्धांची, रेल्वेत असणाऱ्या रुग्ण प्रवाशांची, त्यांचे जेव्हा सारखे पोलीस स्टेशनला इकडं लोकप्रतिनिधींना फोन यायला लागले, तेव्हा मग अल्प प्रमाणामध्ये बळाचा वापर करून आपल्याला त्या मॉबला तिथनं हलवावं लागलं. आता याच्यामध्ये सर्व उपाययोजना आपण केल्या, पण ज्यांना हे बघा केवळ राजकारणच करायचं आहे, अशा दुर्दैवी घटनेमध्ये सुद्धा माजी मुख्यमंत्री राहिलेल्या माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी राजकीय वळण त्याला देणं आणि मुख्यमंत्र्यांच्यावर आणि माननीय उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांच्यावरती अशा पद्धतीची टीका करणं हे त्यांना शोभत नाही. त्यांनी जरूर टीका करावी, त्यांना कशात राजकारण करायची ती त्यांनी करू द्या, पण परिस्थिती संयमानं आणि शांतपणानं हाताळायचं काम शासनानं केलेलं आहे. आणि एवढंच मी सांगेन, जे माननीय मुख्यमंत्री महोदय सतत सांगतायत की या आरोपीला कठोर शिक्षा म्हणजे फाशीच कशी होईल, यासाठी सरकारी वकील ॲडव्होकेट माननीय उज्ज्वल निकम साहेबांची नेमणूक आपण केलेली आहे आणि निश्चितपणे सगळे पुरावे, सगळ्या गोष्टी यातल्या समोर आणून आपण निश्चितपणे या अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शासन हे निश्चितपणाने केलं जाईल. साहेब, पण दोघांवर पण टार्गेट केलं जाते. उपमुख्यमंत्री फडणवीस असतील, गृहमंत्री म्हणून पण, आणि मुख्यमंत्र्यांवर पण टार्गेट केलं जाते. तिने काय टीका करायची, तिने ज्या भाषेत करतात त्या भाषेत आम्ही उत्तर देत नाही. पण आम्ही सर्वसामान्य राज्यातल्या जनतेला मुख्यमंत्री महोदय काय निर्णय घेत आहेत, उपमुख्यमंत्री महोदय काय निर्णय घेत आहेत, प्रशासन ही परिस्थिती कशी संयमानं हाताळत आहे, गुन्हेगारांना कठोर कारवाई करण्यासाठी आपण काय काय करतोय, हे सगळं आम्ही सांगितलं. त्यांच्यासारख्या खालच्या थरातल्या भाषेला जाऊन आम्हाला सुद्धा टीका करता येते. पण आम्हाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे, त्यांनी काही कशीही टीका केली तरी त्याला तुम्ही तिकडे दुर्लक्ष करा, आपण काम करत राहा, आपण लोकांचे प्रश्न सोडवत राहा. कुठे अन्याय अत्याचार झाला तर त्याच्यावर कठोर कारवाई सरकार म्हणून आपण केली पाहिजे, ती भूमिका आपली आहे. त्यामुळं त्यांना कसं आहे, त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला मिळालेला उदंड प्रतिसाद राज्यामधला, आणि त्याच्यामुळं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची जी प्रतिमा महिला वर्गामध्ये, माझ्या भगिनींच्या वर्गामध्ये जी आपला भाऊ म्हणून झालेली आहे तयार, आपला लाडका भाऊ, आपल्याकडं बघणारा भाऊ, आपली काळजी घेणारा भाऊ, अशी जी भावना माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या बद्दल झालेली आहे, ती ज्यांना बघवत नाही ते अशा गोष्टीचं राजकीय भांडवल करून शिंदे साहेबांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतायत. त्याने कितीही प्रयत्न केला तरी जनमानसामध्ये, माता भगिनींच्या मध्ये माननीय शिंदे साहेबांच्या बद्दल जी आपलेपणाची, आपल्या कुटुंबातला, आपल्या घरातला, आपल्याला आधार देणारा आपला भाऊ, ही जी प्रतिमा तयार झालेली आहे ती कधीही कुणालाही पुसता येणार नाही. संजय राऊतांच्या कुठल्याही टीकेकडे आम्ही गांभीर्यानं बघत नाही. संजय राऊतांना रोज उठून सकाळी काही ना काहीतरी नवीन बोलावं लागतं, त्याच्यासाठीच त्यांना नेमलेलं आहे. या बाबतीत संजय राऊत हे केवळ कुठल्या तरी माहितीच्या आधारे किंवा कुठल्या तरी त्यांना कोणीतरी सांगितलं म्हणून ते बोलतायत. कडक शासन महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या काही गंभीर बाबी घडल्या त्याच्यामध्ये कठोर भूमिका ही सरकारनं घेतलेली आहे. एकाही आरोपीला कधीही या ठिकाणी मोकळं सोडलेलं नाही. कठोरातली कठोर कारवाई
आजपर्यंत सगळ्यात गंभीर आरोपातल्या आरोपींवरती केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.